जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेव लंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डम निनाद वड्डमर्वयं चकार छंद तांडवं तनोतु न शिव शिवम. या शब्दात महादेवाचं रौद्र रूप आपल्याला दाखवणारा हा शिवतांडव स्तोत्र ज्या व्यक्तीने लिहिला त्याचं नाव आहे रावण. म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो सीतेला पळवून नेणारा राजा, त्यानंतर पुष्पक विमान असलेला राक्षस जमातीतला आणि 10 तोंड असलेला राक्षस राजा, त्याप्रमाणेच लंकेची निर्मिती करणारा लंकाधिपती रावण जो महादेवाचा एक निस्सीम भक्त होता. याच्यानंतर मात्र आपल्याला रावणाबद्दल जास्त माहिती नाही, मलाही नव्हती. परंतु ज्या वेळेस मी शरद तांदळे यांनी लिहिलेली रावण राजा राक्षसांचा ही कादंबरी वाचली तेव्हा रावणाची दुसरी बाजू माझ्या डोळ्यासमोर आली. तीच बाजू आज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रांनो, रावण काही जन्मताच चांदीची वाटी हातात घेऊन जन्माला आला नव्हता, तर तो एका आश्रमामध्ये जन्माला आला होता, ज्याची आई राक्षस होती आणि वडील हे एक ऋषी होते. रावण हा जन्मताच खूप श्रीमंत आहे असं काही नव्हतं. रावणाचा जन्म आई कैकसी आणि वडील विशर्वा यांच्या पोटी झाला होता. आई ही राक्षस कुळातली होती आणि वडील ऋषी म्हणून होते. परंतु कुबेराने रावणाची आई आणि मावशांचं यांना कैद करून विशर्वा ऋषींकडे सोपवलं होतं आणि तिथेच बलात्कारातूनच रावणाचा जन्म झाला होता. रावण हळूहळू मोठा झाला. त्यानंतर त्याला त्याच्या वडिलांच्या आणि कुबेराच्या या कृत्याची ओळख झाली. त्यावेळेस रावण खूप रागवला आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरे विचारण्यासाठी तो वडिलांकडे गेला. त्यावेळेस वडिलांनी त्याला त्याचा पुत्र म्हणून घेण्यासच नकार दिला आणि मी तुला माझा वंशही देत नाही असं त्याचे वडील म्हणाले. त्यावेळेस रावण खूप दुःखी झाला आणि त्या क्रोधामध्ये रावण स्वतःला एक वेगळं बनवण्याचा प्रयत्न करू लागला. रावणामध्ये खूप जास्त प्रमाणात ज्ञानाची भूक होती. रावणाने कधीच वडिलांचा उल्लेख कुठेही केलेला नाही, परंतु पोलत्से जे ऋषी आहेत ते रावणाचे आजोबा, त्यांना मात्र रावण खूप आदर देत होता आणि आजोबांच्या सहाय्याने रावणाने ब्रह्मदेवांकडून शिक्षा अवगत केली होती. रावण राजकारण, समाजकारण, त्यानंतर अर्थशास्त्र, वेद, संगीत यांचा गूढ अभ्यासक होता आणि शास्त्रांमध्ये पारंगत असलेला होता, ज्याला ज्ञानाची खूप भूक होती आणि त्याच्यामध्ये ज्ञान घेण्यासाठी खूप जास्त उत्सुकता होती. मनामध्ये आलेले प्रश्न त्याने लगेच विचारले आणि त्यामुळे त्याचा बंडखोरीचा स्वभाव हा पुढे दिसून आला. कुबेर आणि वडिलांचा सूड घेण्यासाठी तसेच देव, दानव, आर्य, अनार्य या सगळ्यांपेक्षा वेगळी जमात तयार करण्यासाठी रावण स्वतःमध्ये बदल करू लागला आणि एक योद्धा बनण्याच्या प्रवासाला लागला. त्याने स्वतःचे भाऊ, मामा आणि आजोबांना सोबत घेऊन एक सेनेची निर्मिती केली आणि हळूहळू तो शेजारचे राज्य जिंकू लागला. रावणाला फक्त राज्य निर्माण करायचं नव्हतं, त्याला एक संस्कृती बनवायची होती जी त्याच्या नावाने उदयास येईल आणि तशी त्याने ती बनवली. राक्षस हा शब्द रावणाच्या जन्मा अगोदर उत्पन्न झालेला नाही, ती संस्कृतीच, ते नावच रावणाने निर्माण केलं. ज्या वेळेस रावणाची महादेवांसोबत भेट झाली तेव्हा महादेवांनी प्रसन्न होऊन त्याला रावण हे नाव दिलं. हळूहळू रावण आपले भाऊ, मामा या सर्वांना एकत्रित करून एक मोठी सेनेची निर्मिती करतो आणि राज्य जिंकायला लागतो. ज्या वेळेस त्याचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान खूप मोठा होतो, राज्य वाढतं, त्यावेळेस तो कुबेराच्या राज्यावरती आक्रमण करतो, कुबेराला बंदिस्त करतो आणि यातीलच एक दुष्ट रावण जन्माला येतो. तो कुबेराच्या सुनेवरतीही बलात्कार करतो. हे खूप वाईट गोष्ट त्या ठिकाणी घडलेली असते. हे वाचण्यात आल्यावरच आपल्याला जाणवतं की माणूस कितीही बुद्धिमान असला तरीही एका चुकीच्या निर्णयामुळे, वर्तनामुळे त्याच्या संपूर्ण आयुष्याचं पतन व्हायला सुरुवात होते
आणि आतापर्यंत त्यांनी जेवढं काही कमावलेलं असतं ती गमावण्याची वेळ त्या ठिकाणी सुरू होते. रावण खूप महत्वाकांक्षी होता. त्याला असं राज्य बनवायचं होतं जे पृथ्वीवरती दुसरं कुठेच नसेल आणि त्याने ते राज्य स्वतःच्या मनगटाच्या बळावर निर्माणही केलं आणि त्याला त्याची पूर्ण नगरी ही सोन्याची बनवायची होती. म्हणून त्याने वाली यांच्या मदतीने संपूर्ण लंका सोन्याची बनवली. हा एक रावणाचा महत्वाकांक्षी बनण्याचा आणि जे स्वप्न पाहिलं ते पूर्ण करण्याचा गुण दिसून येतो. ज्या वेळेस रावण लंकेचा राजा बनतो तेव्हा तो संपूर्ण प्रजेला मायेचा आधार देतो. त्यानंतर राज्यामध्ये सर्वांना स्वतंत्र देतो, स्वतःचं वेगळं एक अस्तित्व देतो. नौकानयन समुद्रामध्ये स्वतःची युद्ध सेना बनवतो. म्हणजे त्याच्यामध्ये एक राजा बनण्याचं कौशल्य तो आत्मसात करतो आणि सगळ्या पृथ्वीवरती कुणालाही लाजवेल असं वैभव तो निर्माण करतो. रावण हा मंदोदरी ही त्यांची पत्नी असते. रावण मंदोदरी सोबतच बसून बुद्धिबळाचाही शोध लावतो. हे सुद्धा कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला मिळतं. त्याचप्रमाणे रावण रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, राजकारण, समाजकारण, संगीत, वेद, धर्मनीती यामध्ये सुद्धा खूप जास्त ज्ञानी आणि पारंगत असतो. परंतु वाईट कृत्य केल्याने त्याची मानसिकता ही वाईट बनते आणि त्यामुळेच रावण सीतेला घेऊन येण्याच्या प्रवासापर्यंत पोहोचतो. ही सुद्धा कहाणी खूप रंगवलेली आणि वेदांच्या बाहेर न जाता शास्त्राला धरून लिहिलेली कहाणी आपल्याला कादंबरीमध्ये उत्कृष्टरित्या वाचायला मिळते. ज्यामध्ये रावणाला शूर्पणखेचं नाक कापल्याचा राग आलेला नसतो, तर खर आणि दूषण ह्या दोन्ही भाऊंची हत्या झाल्यामुळे तो खूप जास्त रागात असतो आणि त्यामुळेच रावण सीतेचं अपहरण करतो. त्यानंतर लंकेत आल्यावर सीतेला सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी मंदोदरी घेते आणि तीही अत्यंत चांगल्या प्रकारे ती पार पाडते. एका बाजूने आपण रावण वाईट नाही असं सुद्धा म्हणू शकत नाहीत, कारण रावणाने बलात्कार केलेले असतात, धर्म नष्ट करण्याची ही कामं केलेली असतात, ऋषी मुनींना त्रास दिलेला असतो. रावण कितीही वाईट असला तरी त्याच्यामध्ये खूप काही चांगल्या सुद्धा गोष्टी आहेत. जो महादेवाचा एक निस्सीम भक्त आहे, जो एक वेगळी संस्कृती निर्माण करण्याची साहस ठेवतो आणि ती सत्यातही मांडतो. त्यानंतर फक्त आईच्या स्वप्नासाठी तो संपूर्ण लंकेची सोन्याची निर्मिती करतो. हे पुस्तक वाचताना राम आणि रावण या दोन्हींकडून एक गोष्ट मला शिकायला मिळाली. रावणाकडून अशी की तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही शून्यात आहात, पण जर तुमच्यामध्ये साहस असेल, ज्ञान असेल, शौर्य असेल तर तुम्हीही मनगटाच्या बळावर सोन्याची लंका निर्माण करू शकता. आणि दुसरा रामाकडून शिकणारा संदेश असा की तुमचा शत्रू कितीही मोठा असला तरी तुम्ही धनुष्यबाण आणि आपल्या भावाच्या साथीने फक्त जिद्दीमुळे आणि आत्मविश्वासाने कितीही बलाढ्य शत्रू असला तरीही त्याचा पराभव करू शकता. हे आपण रामाकडून शिकू शकतो, जे या कादंबरीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. रावण राजा राक्षसांचा ही केवळ एका रावण नावाच्या राक्षसाची कहाणी नाही, तर ज्ञान, अहंकार आणि त्यानंतर पतन याची सुद्धा कहाणी आहे. ज्यामध्ये रावणाच्या जन्मापासून लंका निर्मितीपर्यंत आणि त्यानंतर लंका दहनापासून रावणाच्या मृत्यूपर्यंतचा प्रवास सोप्या आणि लयबद्ध शब्दामध्ये मांडला गेलेला आहे. ही कहाणी कादंबरी वाचत असताना आपण एक चॅप्टर झाला की लगेच दुसऱ्या चॅप्टरची आपल्याला ओढ निर्माण होते आणि हेच लेखकाचं सर्वात चांगला गुण किंवा कौशल्य आपल्याला दिसून येतं. त्यामुळे जर रावण तुम्हाला पहिल्यापासून वाचायचा असेल तर संपूर्ण अभ्यास करून लिहिली गेलेली ही कादंबरी तुम्ही अवश्य वाचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या एका पुस्तकाचा सारांश घेऊन. तोपर्यंत
नमस्कार.